भगवान बाबा आमच्या गावात शिकलेली याचा अभिमान आहे आम्हाला. आम्ही आलतो 8 जण 3 जणांचे गाय झाले. बाळू कुठे गेले? परिणी हा जो याला नाही त्यामुळे आम्ही बिगर चपलाची परत निघलो होतो. तर कसं काय अनो आज एकादशी निमित्त आम्ही चाललो होतो भागवनगडाला. भागवनगडाला गेले बघतोच काय गर्दीच गर्दी असल्यानं गाड्या खालीच लावल्या. आता चाललो चलत. हे बघा दर्शन घ्यायचं सोडून चालला यांचा फोटोशूट. नारी मंडळी आम्ही आलेलो होतो एकादशी निमित्त भगवानगडावरती. आता दर्शन वगैरे झालंय सगळं व्यवस्थितपणे. आता तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही पुढे कुठे जाणार आहेत आता. काय मग आता प्रसादला तिथं जाऊ ते खाऊ सुट्टी नाही. आमचे संकेत हो यायचं खायचं. वाक्यात एवढंच म्हण. मी बोललो असतो पण मा एक शब्द करायला बोल बाळू मी करतो. तिथं बाळू लागले बोलायला. मला पुढे पण बोल वाटतंय. मला वाटतं यांचं कसं होईन विषय डायरेक्ट भांडापर्यंत जाऊ शकतो. मला काय मला कळत नाही. बोल्या मागच्या दरम्यान म्हणलं दर्शन घ्या. तर फायनली आता सगळ्यात ठरलंय दर्शन घ्यायचंच लाईन थांबून. अरे मागून गेलतो मागून पण नाही जाऊन देत सिक्युरिटी तिकडे पण. पुढून तर गर्दी होती. आता पण जावं तर लागेल. आलं सरसी गाडा गर्दी बघा आता सुरू झालेली. आज पण राऊंड आहे. घेणार आता दर्शन घ्यावाच लागणार. दर्शन लाईन बघा. यार त्याला द्या ना थोडं सिक्युरिटी द्या. काय करा व्हीआयपी दर्शन झालं. कसं वाटतं व्हीआयपी दर्शन झाल्याबद्दल? खूप आनंद झालाय. आनंद झाला. आनंद व्यक्त करू शकतात का तुम्ही? शब्दात व्यक्त नाही होणार. नाही होणार एवढा आनंद झाला. लय आनंद झालाय. फायनली काढलं वाटतं बाहेर. आता सगळे व्हीआयपी दर्शन बाहेर या ना. तुमचं कसं झालं दर्शन व्हीआयपी ते पण? दर्शन मस्त एकदम मनाला प्रसन्न वाटलं. वाटलं मला जरा बरं वाटलं. एकंदरीत आमचं जेवढा घाला स्वप्न व्हीआयपी दर्शन झालं डायरेक्ट. व्हीआयपी दर्शन झालेलं आहे. ते राहुल मुळे शक्य झालं फक्त. हो त्याचे सगळे नेतृत्व राहुल सर आणि योगेश सर. काहीच नाही देवाची कृपा. कोणाचे? माझ्या बघा राहायची आणि शेवट आताच कट करून टाक. आणि योगेश सर तुम्हाला काय वाटतंय नेशा पुढे जाऊ शकतात का नाही? जाऊ शकत नाही. भगवान बाबा आमच्या गावात शिकलेली याचा अभिमान आहे आम्हाला. जर तुमचा फेरा फिरला ना सगळे पण फिरत. बाबाने काय सांगितलेलं आहे जमिनी विका पण पोरं शिका. आणि हे सगळे त्याचे उलट करतात. आम्ही जमीन विकल्या पण शिकलो नाही. अर्ध वाक्य केलं का? निघली कोल्हापूर टाकलं आणि आला कोल्हापूर वापस. इथं बाबाच्या बसण्याची जागा होती. इथं बैठक असली त्यांची. याला सगळीकडे सापडले त्याची चर्चा इथं चाललेली. चर्चा झाली. काय बोललात गोटे तुम्ही? किती वेळ काढतात त्याची चर्चा चालू होती. गडी इथं 3 एक सरकला एक खायच पुढे. मग काय चर्चा झाली? म्हणलं इतके कंड कसं आहे. योगेशला म्हणलं आज बाळाचा मोबाईल सगळं फुलच करायचं म्हणून. तुम्ही काय साठी आले? तुम्ही जेवायला आले काय लागली? जेवायला लाज तुला वाटते तुला लाज? प्रसाद आला शेवटी आम्ही आलो तर आणि तर काय गर्दीच गर्दी. चप्पल गेली आमची पण गेली. कालच घेतली होती 900 रुपयाची. 200 ने जास्त सांगत असते तर. नाही 900 कमी सांगितली तर 1100 होती पण 900 सांगितली. त्याच्यामुळे मी एक वरण एक खाल्लो. एक इकडं आणि एक इकडं होती चप्पल. चप्पल तर गेली. त्या प्रकारे आमच्या 2 चपला गायब. 3 तिसरी कोण आहे? अजून एक कोण मग? बाळूची पण गेली. आम्ही आलतो 8 जण 3 जणांचे गायब झाले. बाळू कुठे गेले? एक आखरी प्रयास एक आखरी उमेद. आपण चालेल सगळे चपला सापडायला. अशा प्रकारे आम्ही निराश होऊन चाललेलो वापस. कारण की आमच्या गेल्या बऱ्यापैकी नाही का आमची चोरी गेली राव. तिघाच्या सोबत गेले. तिघाच्या सोबत चोरी गेली राव आमची. हिने तर सगळ्यात जास्त गेले. याच्या कमी गेली बघ.
घडा भरून गेला तो. यालाही पण नाही केलं. अरे शनी शिंगणापूरला गेला त्याचा घडा वाचला होता. राईट तरी मला पाप पुढे पेडले आणखी भरला नाही ना मग. आम्ही तसं लाटा करायला देतो का त्यांना? राहुल नाही मग हे. राहुल नाही, काय माहिती? मला हे तरी बसून नाही भरतो. तुम्हाला काय? बाळूच्या मध्ये चाललाय. आता चाललो घरी. पैसे नाही आमचे. 400 रुपये दे का? बाबा, यायला मग 500 रुपये दे भाऊ तू. चालला घरी. चप्पल घेऊन चालला घरी. किसन ना बाई, चप्पल काढून टाक किसन. आता व्यवहार हा जुळलेला नाहीये. त्यामुळे आम्ही बिगर चपलाची परत निघलो होतो. खाली टाक. पाय दिंडीचे बस बिगर चपला झालेली आहे.